मुंबईत गुन्हे शाखेकडून 5 बांगलादेशींना अटक. यातील एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं तपासामध्ये समोर. परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून पंढरपूरमधील 30 ठेवीदारांना जवळपास 1 कोटीचा गंडा. राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन, संचालकासह व्यवस्थापकावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट. नव्या जिल्ह्यांचा निर्णय पुढील जनगणनेनंतर शक्य. काही ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होऊ शकतं. बावनकुळेंची माहिती. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व्हॉलीबॉल खेळताना पडले. लोखंडी पोलवर डोकं आपटण्याची शक्यता असताना स्वतःला सावरलं. मोठी दुर्घटना टळली. पुण्याच्या मावळमधली एका महाविद्यालयातल्या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनावेळची घटना. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद डॉक्टरेट पदवीने केलं सन्मानित. कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसचा विरोध. खासदार वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन. गायकवाडांना पोलिसांनी रोखलं. चेक बाउन्स प्रकरणी रामगोपाल वर्मांना 7 वर्ष. जुन्या चेक बाउन्स प्रकरणी 3 महिन्यांचा तुरुंगवास. अजामीन पात्र वॉरंट जारी. याशिवाय तक्रारदाराला 3 महिन्यात 3,72,219 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे रामगोपाल वर्मा यांना आदेश. तेलंगणामध्ये एका निवृत्त सैनिकाने पत्नीची चाकूने भोसकून केली हत्या. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि तलावात फेकले. पोलिसांनी आरोपी गुरुमूर्तीला केली अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.